नमस्कार मंडळी, कविताज रेसिपीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मसाले भात ही रेसिपी पाहणार आहोत। तर आज मी इंद्रायणी तांदळाचा मसाले भात करणार आहे। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर नेहमीप्रमाणे मी कढई तापवून घेऊन यामध्ये 3 पळ्या तेल घातलेलं आहे। तेल मी जरा जास्त घातले कारण आपल्याला मसाले भात करायचा आहे। तेल चांगलं तापल्यावर यामध्ये मोहरी घालायची आपल्याला। मोहरी चांगली तडतडून झाल्यावर यामध्ये थोडंसं जिरं देखील घालायचं आहे। जिरे मोहरी चांगली तडतडल्यावर यामध्ये थोडासा खडा मसाला घालायचा आहे। यानंतर थोडेसे तमालपत्र हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। यानंतर मी किसून घेतलेलं आलं, ठेचून घेतलेला लसूण देखील घातलेला आहे। हे आपल्याला साधारण 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। यानंतर उभा चिरून घेतलेला कांदा, मी छोटे 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत यासाठी। तर आता आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत। कांदा साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा पटकन परतावा यासाठी मी थोडंसं मीठ देखील घातलेलं आहे। आता यामध्ये मी 2 ते 3 मिरच्या मध्यभागी कापून टाकलेल्या आहेत। आता हे आपल्याला चांगलं परतून घेतल्यावर यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे मी। टोमॅटो देखील मी उभा चिरलेला आहे। आता यामध्ये मी साधारण 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 2 चमचे गोडा मसाला। तर आता हे मसाले घातल्यावर आपल्याला चांगलं 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी मसाले भातासाठी लागणाऱ्या भाज्या टाकल्यात। तर या भाज्यांमध्ये मी मटार, फ्लावर, गाजर आणि थोडासा बटाटा देखील घेतलेला आहे। तर यामध्ये तुम्ही आवडीनुसार बीन्स सुद्धा घालू शकता। थोडासा हिंग घातलाय मी। हिंगाने भाताला खूप छान चव येते, त्यामुळे तुम्ही चवीनुसार टाकू शकता। आता हे भाज्या घातल्यावर आपल्याला साधारण 2 ते 4 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे चांगलं आणि आपल्याला या भाज्यांना एक वाफ द्यायची आहे। साधारण 5 मिनिट मी भाज्यांना वाफ दिलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता भाज्यांना सुद्धा चांगलं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला धुवून घेतलेला इंद्रायणीचा तांदूळ टाकायचा आहे। मी 2 पेले इंद्रायणीचे तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ मी स्वच्छ धुवून एका साईडला ठेवले होते। तर आता आपण हे भाज्यांमध्ये घातलेले आहेत। तर आपल्याला या भाज्यांमध्ये हे तांदूळ चांगले परतून घ्यायचे आहेत। साधारण 5 ते 6 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे चांगलं। साधारण 5 ते 6 मिनिट मी चांगलं परतून घेणार आहे। जेवढा आपण चांगला परतून घेऊ तेवढा भाज्यांचा मसाला सगळा आपल्या भाताला चांगला लागणार आहे, त्यामुळे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्ही पाहू शकता आपला भात चांगला परतून झालेला आहे। आता यामध्ये मी कोमट करून घेतलेलं पाणी घातलं आहे। तर हे तांदूळ इंद्रायणीचे असल्यामुळे आपल्याला जास्त पाणी नाही घालायचे, अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे जेणेकरून भात चांगला मोकळा व्हावा। इंद्रायणीचे तांदूळ चवीला खूप छान लागतात, त्यामुळे तुम्हीही ट्राय करून पहा इंद्रायणीच्या तांदळामध्ये। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि साजूक तुपाचा मी 1 चमचा घातलेला आहे। आता हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं एकदा आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे। आता हे सगळं आपल्याला एकत्र छान हलवून घ्यायचं आहे। आता भात चांगला हलवून झाल्यावर मी यावर साधारण 10 मिनिट झाकण ठेवणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे।
5 मिनिटांनी गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. आता मी भात वरचं झाकण काढून घेऊन परत एकदा हलवलं आहे, कारण भाज्या थोड्याशा वरती येतात, त्यामुळे एकदा हलवलं की परत म्हणजे पूर्ण त्या भातामध्ये ते मिक्स होऊन जातात. आता परत एकदा मी याच्यावर झाकण ठेवणार आहे. एक चांगली वाफ, एक 5 मिनिट वाफ येऊन दिली की भात आपला चांगला शिजेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला भात जवळजवळ तयारच झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता या इथे आपला भात चांगला तयार झालेला आहे. हा भात अजिबात चिकट झालेला नाही आहे, अगदी मोकळा असा इंद्रायणीचा मसाले भात तयार झालेला आहे. चला तर मग आपण आता सर्व करूयात. तर यावर मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. तर चवीनुसार तुम्ही लोणच्याबरोबर सुद्धा हा भात खाऊ शकता. तर हे पाहू शकता तुम्ही, हे आंब्याचं लोणचं, आहा, इंद्रायणीचा भात आणि भाजून घेतलेला एक पापड, खूप छान लागतो. नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी कविताच रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.